मुंबई महानगरपालिकेच्या 2022च्या निवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्यापासून एक गोष्ट प्रामुख्याने समोर गेल्या काही दिवसांपासून येते, किंबहुना आम्ही जे लक्ष ठेवून आहोत त्यानंतर लक्षात असं येतं गेल्या 1.5 वर्षापासून या येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आणि संदर्भित सर्व निवडणुकांच्या बाबतीत महानगरपालिकांच्या शिवसेनेची विशेषतः काही खलबताटी आणि कट कारस्थानं चालू आहेत। यावर भारतीय जनता पार्टी बारीक नजर ठेवून आहे। जी काही खलबत आणि कट कारस्थानाची माहिती आमच्या समोर आली आहे त्याचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर शिवसेनेचा पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचा वायफळ प्रयत्न चालू आहे आणि त्यामुळे अशा कुठल्याही पळवाटा जरी काढल्या तरी मुंबई मनपाच्या निवडणुकीच्या बाबतीत मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की मुंबईकरांनी भ्रष्टाचारी शिवसेनेच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिवसेनेच्या पराभवाची महानगरपालिकेतल्या निवडणुकीची मुहूर्तमेढ ही केलेलीच आहे। आणि मग कट कारस्थानं कशी कशी चालू होती गेल्या 1.5 वर्षापासून त्याचा उलगडा मुंबईकरांसमोर करणं आवश्यक आहे। 1.5 वर्षापूर्वी विचार सुरू झाला आणि ज्या वेळेला पहिली लाट कोरोनाची आटोक्यात येते, उसरते, कमी होते असं लक्षात आल्यावर सत्ताधारी शिवसेनेचे काही धुरीण बसले अशी माहिती समोर आली आणि मग निवडणुका फेब्रुवारी 2022ला असल्या तरी आजच्या मे महिन्यामध्येच त्या उरकून टाकू असा पहिला डाव, पहिलं कटकारस्थान मुदतपूर्व निवडणुका घेण्याच्या विचाराचा प्रयत्न शिवसेनेने केला। दुर्दैवाने दुसरी लाट आणि जनतेला त्रास समोर आला आणि त्यांचा प्रयत्न फेल झाला। मुदतपूर्व निवडणुका करण्याचं कारण विचारांती हेच होतं की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा पाऊस मुंबई तुंबणार याच्यावर सत्ताधाऱ्यांना सुद्धा संपूर्ण भरोसा आणि त्यामुळे तुंबलेल्या मुंबईच्या चित्राच्या आधारावर फेब्रुवारीला मतदान मागणं आणि जनतेचा कौल मिळवणं हे असंभव म्हणून पहिला प्रयत्न मुदतपूर्व निवडणुकीचा होता जो फेल झाला। मग ही कटकारस्थान करणाऱ्या मंडळींनी दुसरा प्रयत्न केला तो म्हणजे आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी त्यांनी एक नवीन खोटी आवळीच प्रसारित केली की 2017ला जणू काही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने काम करताना जी प्रभाग रचना केली ती असंविधानिक होती, ती भाजपला पूरक होती, ती कायदेशीर नव्हती असं 3-4 महिन्यापूर्वी बोंबाबोंब केली। खरं तर किती कच्चा अभ्यास या लोकांचा सत्तेत बसून आहे। आमचे गटनेते प्रभाकर शिंदे आज इथे आहेत, केशवजी आहेत, आमचे विश्वास पाठकजी आहेत, या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी असा जणू काही समज करून घेतला की 2017च्या झालेल्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये 2011च्या जनगणनेचा आधारच घेतला नाही आणि म्हणून ती प्रभाग रचना सोयीची नव्हती। अर्ध्या अभ्यासावर वातावरण निर्मिती केली आणि मग नवीन प्रभाग रचना 2011च्या जनगणनेवर आता आपण करू यासाठी कुमक सुद्धा गोळा केली। महानगरपालिकेतल्या निवडणूक विभागामध्ये जे आता काम करत नाहीत किंवा करत होते आणि आता रिटायर्ड झाले अशांना भरपगारी नाही मोठ्या पगारी एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि मग लक्षात आलं अरे
त्या 2017च्या निवडणुकांची प्रभाग रचना ही तर जनगणना 2011च्या आधारावरच झाली आहे आणि त्यामुळे तोही प्रयत्न अभ्यासपूर्ण नसल्यामुळे फेल झाला. मग आता तिसरा प्रयत्न चालू आहे. तो लपून छपून चालू आहे, तो दबक्या आवाजात चालू आहे आणि तो म्हणजे निवडणूक आयोगाला असं म्हणावं किंवा खाजगीरित्या म्हटलंय असंही आमच्या लक्षात येत आहे की करोनाची अजून दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी संपलेली नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त आहे. ती बालकांसाठी आहे, काळजी तर घेतलीच पाहिजे. दुसऱ्या लाटेची घेतली पाहिजे. तिसरी लाट येणार असेल तर त्याची पूर्वतयारी केलीच पाहिजे. भाजपचं मत स्पष्ट आहे. पण याचा बहाणा समोर ठेवून आता जनगणना करता येणार नाही, नवीन इलेक्शन रोल करता येणार नाही, नव्याने मतदार नोंदणी करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि यामुळे आम्हाला आता जास्तीचा वेळ लागेल आणि तो वेळ 2021च्या जनगणनेपर्यंत खेचावा. म्हणजे 2021च्या तत्कालीन जनगणनेवर नवीन प्रभाग रचना करता येऊ शकेल. म्हणून आताच्या महानगरपालिकेतल्या निवडून आलेल्या सदस्यांना आणि सत्ताधारी महाभगास आघाडीला आणि शिवसेनेला अजून 2 वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न, कुटील डाव, कटकारस्थान चालू आहे. आम्ही हे जनतेसमोर वेळेआधीच आणतो आणि तो कारस्थानाचा प्रयत्न जर सत्ताधारी शिवसेनेने केला तर तो बेकायदेशीरच असेल. आम्ही त्याला आव्हान देऊच आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर पुढे ढकलणाऱ्या निवडणुकीच्या प्रयत्नांना त्याचा बिमोड केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी राहणार नाही. चौथाही एक प्रयत्न चालू आहे जो आज वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचला असेल की 30 वॉर्ड 30 प्रभाग टार्गेट करून फोडायचे. मग स्वाभाविकच आहे, जे 30 प्रभाग 30 वॉर्ड आजन्म शिवसेना किंवा काँग्रेसला जिंकताच येणार नाही अशा प्रभाग किंवा वॉर्डांना टार्गेट करून फोडण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे अशा 4 टप्प्यामध्ये कटकारस्थान करणारी ही मंडळी मुंबईकरांच्या जीवाशी मात्र खेळतायत. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुका फेल, नवीन प्रभाग रचना 2011च्या सेन्ससवर करण्याचा प्रयत्न फेल, 2 वर्ष पुढे निवडणुका ढकलण्याचा दबका प्रयत्न आम्ही हाणून पाडू आणि आता 30 वॉर्ड फोडण्याची सुपारी. या पद्धतीने सत्ताधारी शिवसेनेचं कटकारस्थान चालू आहे. आमचं आव्हान आणि मागणी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. नवीन जनगणनेच्या अगोदरच असे 30 असतील किंवा काही वॉर्ड फोडणं याला त्यांचं समर्थन आहे का? आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आणि अन्य पक्षांनी सुद्धा 2 वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा कट जर सत्ताधारी शिवसेनेचा आहे तर त्याला त्यांचं समर्थन आहे का? राहिला प्रश्न भाजपचा. भारतीय जनता पार्टी कायदेशीर मार्गाने करोनाला डोळ्यासमोर ठेवून कधीही निवडणुका घेतल्या तर त्याला तयार आहे. आणि आजकाल सामनामध्ये आम्ही डायलॉग खूप वाचत असतो आणि म्हणून त्यांना डायलॉगच्या भाषेतच उत्तर द्यायचं झालं तर निवडणुका या रणांगणात, हे युद्ध आहे समजलं तर युद्ध या संकल्पनेतून आम्ही त्यांना शिवसेनेला उत्तर देऊ इच्छितो की आम्ही या बाबतीत तयार आहोत. आणि तो प्रसिद्ध डायलॉग शिवसेनेला आठवण करून देऊ इच्छितो, बंदूक भी तेरी गोली भी तेरी दिन तारीख भी तेरी
सुबह कहे सुबह, शाम कहे शाम, इस चुनाव में भारतीय जनता पार्टी शिवसेना को परास्त करने के लिए तैयार है। या पद्धतीने 2 वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा कटकारस्थान करणाऱ्या शिवसेनेला आम्ही खबरदार करू चाहतो। याला आमचा विरोध तर राहीलच, पण तरी कायदा आणि कोरोनाची स्थिती हे महत्वाचे मुद्दे आहेत। आणि जर अशी परिस्थिती निर्माण झाली, जर तरच्या भाषेतच सांगायचं झालं तर आमची मागणी राहील की अशा कुठल्याही पुढे ढकलणाऱ्या कालावधीतल्या कार्यकालामध्ये कुठलेही ठेकेदाराचे प्रस्ताव हे स्थायी समिती समोर न आणता इलेक्शन कमिशन समोरच आणावे लागतील। कारण इलेक्शन कमिशनच्या आड शिवसेना राजकारण करू जर पाहत असेल तर इलेक्शन कमिशनच्या आड राहून सत्ताधारी शिवसेनेला 5 वर्षात कट कमिशनचे केलेली पापं लपवता येणार नाहीत। आणि त्यामुळे कट कमिशन मधले यांचे धंदे हे जनतेसमोर आम्ही आणून राहू। प्राप्त परिस्थितीत सांगायचं झालं तर 70 करोड रुपये खर्च करून दाखवण्यात आलेली नाले सफाई संपूर्णपणे आभासी आहे। मी आभासी आहे यासाठी म्हणतो, 100% दावा केला जातोय। विषय दाव्याचा नाही, विषय वाद्याचा आहे। तुम्ही मुंबईकरांना वादा केला होता की मुंबई आम्ही तुंबू देणार नाही, करून दाखवलं म्हणणाऱ्यांनी स्वतःचा वादा आठवावा, बचावाचा दावा करू नये। आणि त्यामुळे 70 कोटी पाण्यात जाणार हे दुर्दैवी चित्र मुंबईकरांसमोर येणार आहे। याचं कारण जी माहिती मी घेतली, 5 लाख मेट्रिक टन इतका गाळ काढला असा दावा केलाय। मग तो 5 लाख मेट्रिक टन अगदी मिठी नदीचा धरून सुद्धा टाकलाय कुठे? कुठल्या डम्पिंग ग्राउंडला टाकलाय? ते सरकारी डम्पिंग ग्राउंड असेल तर त्याचे फोटो रिलीज करा, ते खाजगी डम्पिंग ग्राउंड असेल तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज रिलीज करा, ते कुठल्या वजन काट्यावर मोजले त्या वजन काट्याच्या पावत्या जाहीर करा, त्या वजन काट्याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करू। त्यामुळे गुलदस्त्यात राहून 5 लाख मेट्रिक टन गाळ काढला ही विधानं आम्हाला मान्य नाहीत। आणि त्यामुळे कट कमिशनचे नाले सफाईतला धंदा आणि येणाऱ्या काळामध्ये सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, सांडपाण्यावर प्रक्रिया केंद्र, 20,000 कोटीचं टेंडर, ह्या पुढे ढकलणाऱ्या निवडणुकीच्या कटाच्या मागे ही टेंडर्स अजून यायची आहेत आणि त्यातली कट कमिशन यायची आहेत। 20,000 कोटीच्या सिवरेज ट्रीटमेंट प्लॅनची अशी असंख्य उदाहरणं समोर येतील। आणि त्यामुळे मुंबईकरांच्या आवश्यक सुविधांसाठी भाजपचा लढा चालूच राहील हे आम्ही या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो। मराठा आरक्षण विषयामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण हे आता मराठा समाजाला मिळेल अशा पद्धतीचा निर्णय महाविकास आणि महाभकास आघाडीने घेतला। खरं तर महाविकास आघाडी हे भावना शून्य तर होतच, कर्तव्य शून्य हे महाराष्ट्राने पाहिलंच। कर्तृत्व शून्य हा त्यांचा परिचय झालाच, पण आता ते कर्तृत्व परावलंबी आहेत, कर्तृत्वामध्ये सुद्धा परावलंबी आहेत असं चित्र आहे। याचं कारण 10% EWS आर्थिक दुर्बल घटकांचं आरक्षण दिलं तर या ठाकरे सरकारचं कर्तृत्व काय आहे?
हे तर मोदी सरकारने दिलेलं आरक्षण आहे आणि त्यामुळे कर्तृत्वावर सुद्धा स्वतःच्या नाही तर दुसऱ्याच्यावर परावलंबून राहणं ही स्थिती महाराष्ट्र सरकारची आहे. पहिल्यांदा तर आमची मागणी स्पष्ट आहे. जे आरक्षण गायकवाड आयोगानंतर सामाजिक आणि आर्थिक, सोशली आणि इकॉनॉमिकली मराठा समाजाला मिळालं ते संपूर्ण आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा चालू राहील. समाज आणि मराठा समाजाच्या भावना त्याबद्दल तीव्र आहेत. आज इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये टाकल्यामुळे मराठा समाज सोशली आता मागासलेपणात नाही, अशा पद्धतीची मांडणी ठाकरे सरकारने करू नये. संपूर्ण आरक्षण हे त्या ठिकाणी मिळालंच पाहिजे आणि तोपर्यंत ओबीसींना मिळणाऱ्या सुविधा मराठा समाजाच्या सुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि रोजगारामध्ये मिळाल्याच पाहिजेत. त्यासाठी 3,000 कोटीचं पॅकेज हे द्यावं ही आमची त्या ठिकाणची मागणी आहे. आणि त्यामुळे भावना शून्य तुम्ही होता ज्या वेळेला शिवसेनेने विशेषतः ऐतिहासिक समाजाने काढलेल्या मोर्चाला ज्या पद्धतीने खिल्ली उडवली त्याच वेळेला तुम्ही भावना शून्य होता हे स्पष्ट झालं. कर्तव्य शून्य होता ते स्पष्ट झालं. याचं कारण गायकवाड आयोगावर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारची खंबीर बाजू मांडूच शकला नाही आणि कर्तृत्व शून्य तुम्ही होतात हे जगाने पाहिलं. याचं कारण जे आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, जे फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चीफ जस्टिसनी त्यावर स्थगिती देण्यापासून नाकारलं, त्या आरक्षणाला आणि आयोगाला तुम्ही गाळात घालवण्याचं काम केलं. ही तुमची कर्तृत्व शून्यता होती आणि त्यामुळे गायकवाड आयोगाला तर गाळात घातलं, पण आर्थिक दुर्बल घटकात टाकल्यानंतर सामाजिक मागासलेपणातला सुद्धा गाळू नका, या पद्धतीचं आवाहन महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारला आम्ही करतो आहोत. ओबीसीना अतिरिक्त निवडणुकांमध्ये जे आरक्षण मिळालं होतं ते सुद्धा हे सरकार टिकवू शकलं नाही. किंबहुना जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या यामध्ये ओबीसी समाजाला अतिरिक्त निवडणुकांमधलं आरक्षण जे होतं त्याचा खून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने केलाय. आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की अशा समाजाला, आपल्या समाजाला मिळालेलं निवडणुकातल्या आरक्षणाचा मुडदा पडल्यानंतर या सरकारमधले वडेट्टीवार आणि भुजबळजी हे सत्तेत मदमग्न कसे राहू शकतात, हा खरा समाजासमोर पडलेला प्रश्न आहे. आणि त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणालाही नख लागता कामा नये, निवडणुकांच्या अतिरिक्त दिलेलं, ही आमची मागणी आहे. धन्यवाद. पंपिंग स्टेशनला 31 कोटींचं फडिंग गेट बसवलं जाणार आहे. म्हणजे 6 वर्षामध्ये जो उद्घाटन झालं, हा जो खर्च केला जातोय तर तुमचं काय म्हणणं आहे? मुंबईतल्या कुठल्याही भागाचा विकास झाला तर आम्हाला त्याचं स्वागतच आहे. पण मुंबई म्हणून विकास झाला तर गेल्या काही वर्षांपासून आम्ही पाहतो आहोत मुंबईचं क्षेत्रफळ चर्चगेट पासून दहिसर पर्यंत आणि सीएसटी पासून मुलुंड पर्यंत आहे याचा विसरच सत्ताधाऱ्यांना पडला आहे. आणि जणू काही मुंबईचं क्षेत्रफळ आणि मुंबई वरळीतल्या काही भागापुरताच आता आरक्षित झाली आहे का, असा प्रश्न पडतोय. आणि मग लक्षात असं येतं की पुलाखाली
असलेल्या पिलरला सुशोभीकरण वरळीतच होतं. पहिलं बालकांसाठी येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठीचं जम्बो कोविड सेंटर हे वरळीतच होतं. फुटपाथला चकाकणाऱ्या आणि रोषणाई देणाऱ्या डिवायडर्सचा उपयोग फक्त वरळीतच होतो. रोषणाईच्या पद्धतीने केलेले ट्रॅफिक सिग्नल फक्त वरळीतच होतात. आणि आता फ्लड गेट बसवायचे असतील तर संपूर्ण मुंबईत बसवा, वरळीतही बसवा, ते फक्त वरळीतच होतं. आणि वरळीवरून सुसाट गाडी जी निघते ती सीलिंग वरून डायरेक्ट वांद्रे पूर्वलाच जाते. आणि मग समुद्राचं पाणी जमिनीकडे येऊ नये, पावसाने पडलेल्या पाण्याचा निचरा तातडीने व्हावा म्हणून नवीन वाहिन्या आणि रचना आणि पंप्स हे फक्त कलानगर सिग्नललाच बसतात. आणि त्यामुळे सत्तेत बसलेल्यांनी मुंबई सर्वांची आहे, सर्व क्षेत्रफळ मोठं आहे याची आठवण ठेवावी, एवढंच आमची त्यांना विनंती आहे. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठल्याही निवडणुका घेऊ नये. खरं तर सवाल वडेट्टीवार साहेबांना आहे की तुम्ही मोर्चे काढलेत, तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का नसताना त्याच्यावर प्रश्नचिन्ह तुम्हीच उभे केलेत. आणि आता तुमच्या सरकारने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती आणि अन्य या ठिकाणी ओबीसी समाजाला मिळणारं आरक्षण याचा खूनही तुमच्या सरकारने पाडला. आणि तुम्ही या सरकारच्या मंत्रिमंडळात सत्तामग्न का आहात याचं पहिलं उत्तर द्या. नितीन राऊत यांनी डायरी घोटाळा केल्याची बातमी येते, त्यावर भाजपची प्रतिक्रिया आहे. खरं तर या सरकारमधल्या मंत्र्यांच्या घोटाळ्याची यादी इतकी मोठी आहे. दुर्दैव आहे, कोविडच्या काळात सॅनिटायझर खरेदीत घोटाळा, पीपी किटमध्ये घोटाळा, जम्बो सेंटर बनवताना घोटाळा, ज्या येणाऱ्या घोटाळ्याचं भांडण पूर्वीच सुरू झालं ते इरिगेशनच्या 70 प्रस्तावामधला येणारा घोटाळा, या तुलनेत आमच्या नितीन राऊतांचा घोटाळा तर काय छोटाच आहे. आणि त्यामुळे डायऱ्या मागितल्या, पण मला प्रश्न हा पडतो, डायऱ्यांबरोबर डिनर सेट सुद्धा मागितला. आणि मग डिनर सेट चकचकीत मंत्र्यांना वेगळ्या ठिकाणी वेगळ्या घरी हवा होता का? आणि त्यामुळे या घोटाळ्याचं उत्तर खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या घोटाळ्याचं उत्तर दिलं पाहिजे असं आमचं मत आहे. जे आरोप केलेले आहेत, निवडणूक मुदतपूर्व निवडणूक घेण्यासाठी शिवसेना 40 नगरसेवक फोडून पाडते आहे. याचा अर्थ भाजपच्याही काही नगरसेवकांना त्यांनी अप्रोच केला असेल, कारण काँग्रेस आणि एनसीपीचे म्हणून 40 नगरसेवक तर होत नाही. अखेरचे अख्खे पक्षही जरी घ्यायचे म्हटले तरी त्यांची स्ट्रेंथ ही 40ची नाही. मग आपल्याकडे काही पुरावे आहेत का त्याचे? नाही, मी 40 नगरसेवक फोडणार असं म्हणणार, वॉर्ड फोडणार असं म्हटलं. महापालिकेच्या बाबतीत जे काही तुम्ही म्हणता की निवडणुका पुढे ढकलता येतील, कायदेशीर याच्यामध्ये काय अडचणी होऊ शकतात नेमकी काय? कारण औरंगाबाद देखील सध्या प्रशासक नेमलाय, तर अशी काही भाजपची मागणी आहे की जर कोरोनामुळे पुढे ढकलायला लागलं तर इथं देखील प्रशासक नेमावा आणि संपूर्णपणे नियंत्रण निवडणूक आयोगावर. बघा, आज आमच्या समोर शिजला जातोय अशा कटकारस्थानाची माहिती आली आहे. आम्ही मुंबईकर जनतेसमोर ठेवतो. आज सायंकाळी निवडणूक आयोगाच्या सर्वश्री मदान यांना सुद्धा माननीय मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात आम्ही झूमवर भेटणार आहोत. संपूर्ण माहिती समोर आल्यावर त्यावरचं सविस्तर उत्तर आम्ही देऊ. या सगळ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठी भूमिका ज्या शिवसेना मंत्र्यांची असते ते आता काही दिवसांपासून प्रत्यक्ष कार्यक्रमात दिसत नाहीत. कालच्या कार्यक्रमात हे सगळे कट कारस्थानामध्ये आणि शिवसेनेच्या अडचणींमध्ये येणारी वाढ तुम्ही कसं बघताय? त्या कटकारस्थानामध्ये त्या मंत्र्यांचं डोकं सुद्धा आहे. आमचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे, आज एवढंच त्यांना सांगू इच्छितो.
काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची भेट घेतली. यानंतर राज्यामध्ये यानंतर नवीन समीकरण येऊ शकतं. माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट केलंय की माझी भेट ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे त्याच्यावर आता वरील काही प्रश्न उपस्थित करणं आणि त्याच्यावर मी उत्तर देणे संयुक्तिक होणार नाही. सर, संजय राऊतांनी असं सांगितलं आहे की कालची जी भेट होती ती मार्गदर्शन भेट होती. पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांना मार्गदर्शन योग्य पद्धतीने मिळालं असेल असं देखील संजय राऊतांनी सांगितलं. आणि पुढचे 100 वर्ष हेच सरकार राहणार आहे, त्यामुळे भाजपने चिंता करू नये. संजय राऊत यांचं संपूर्ण नाव संजय राऊत आहे आणि ते महाभारतातले संजय नाहीत. त्यामुळे ते स्वतः तिथे नसताना तिथे काय घडलं असं त्यांना कळावं अशी त्यांच्याकडे विद्या असल्याची बातमी सामनामध्ये नाही. आणि त्यामुळे अशा कुठल्याही पद्धतीच्या मार्गदर्शनावर ते बोलू शकतात अशी कुठलीही माहिती आणि असा कुठलाही विषय आमच्या समोर नाही. पांडे मुंबई महानगरपालिकेने तर पुन्हा राज्यामध्ये अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका पेंडिंग आहेत. असं असताना कोरोना काळामुळे या सर्व निवडणुका पुढे ढकलल्या जातात. मुंबई महानगरपालिका सुद्धा निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. यावर तुमचं काय मत आहे? कारण अनेक निवडणुका ऑलरेडी पेंडिंग बाकी आहे. खरं तर आम्ही तीच भीती मांडतो की हे कटकारस्थान शिजवण्याची परिस्थिती तुमच्यावर का आली, तर पराभवाच्या भीतीने पळण्याचा वायफळ प्रयत्न शिवसेनेचा आहे. एका बाजूला शिवसेनेने म्हणायचं आमचं मुंबई मॉडेल हे सक्षम आहे, दुसऱ्या बाजूला निवडणुकांचा विषय आला की भीती व्यक्त करायची. अन्य महानगरपालिकांमध्ये सुद्धा कोविडच्या परिस्थितीनुसारच विचार करावा लागेल, सत्य आहे. पण मुंबईपुरता सांगायचं तर आणि राज्यापुरता सांगायचं झालं तर देशात सगळ्यात जास्त लसीकरणाची मेखी मिरवायची, निवडणुका आल्यावर मात्र पळवाटा शोधायच्या. आणि त्यामुळे खरं तुमची मनस्थिती काय आहे हाच खरा तर सवाल मुख्यमंत्री महोदयांना आमचा आहे. आशीष जी, आरक्षण को लेकर जिस तरीके से सरकार के चारों तरफ एक व्यूहरचना हो गई है, मराठा अलग नाराज हैं, उनको संतुष्ट नहीं कर पाई सरकार, ओबीसी को अलग, एससी एसटी को अलग, तो क्या सरकार आरक्षण के मुद्दे पर जो पिछली सरकार ने काम किया उस पर फेल साबित हुई है और इसलिए ये पूरा सरकार के भीतर जो आपसी संकट खड़ा हुआ है? मराठा आरक्षण को एससीबीसी के अंतर्गत कानून में रहकर गायकवाड़ कमीशन को बनाकर जो रिजर्वेशन आरक्षण दिया था उसकी दलील सुप्रीम कोर्ट के सामने सही तरीके से न रखने के कारण और सभी डॉक्यूमेंट्स प्रेजेंट नहीं करने के कारण महाराष्ट्र विकास आघाड़ी ने मराठा समाज को मिला हुआ आरक्षण अपने स्वयं के कर्तृत्वहीनता के कारण खत्म कर दिया. अब ओबीसी समाज को चुनाव के लिए जो एडिशनल आरक्षण मिला था, जो जिला परिषद, पंचायत समिति, नगरपालिका, महानगरपालिका के चुनाव में उनको मिलता था, अपने समाज को मिलता था, उसकी भी दलील सुप्रीम कोर्ट के सामने न रखने के कारण और 15 बार डेट्स तारीख पे तारीख इस प्रकार का रवैया लेने के कारण भी वो सुप्रीम कोर्ट के सामने टिका नहीं पाए. मुझे लगता है दोनों आरक्षण में जो रवैया ठाकरे सरकार ने लिया और उसके कारण समाज में अपने आरक्षण को न बचाने की जो एक दुख भरी भावना है वो निर्माण हुई, इसका कारण सिर्फ और सिर्फ ठाकरे सरकार का अहंकार यह है. पहले के सरकारों ने जो काम किया चलना और आवश्यक तो यह था कि उसको सही तरीके से सही मायने में कोर्ट के सामने दलील के स्वरूप में रखते तो शायद आरक्षण को बचा पाते. लेकिन खुद का अहंकार, मैं पिछले सरकार के अच्छी कामों की तारीफ और दलील भी नहीं करूंगा, उसके कारण ये स्थिति निर्माण हुई है और उसका पूरा का पूरा ठिकरा ठाकरे सरकार के अहंकार के ऊपर है. नितिन राउत ने कहा कि अचानक जो 2-3 आरक्षण का सरकार के ऊपर दबाव है उसका रास्ता निकालने की कोशिश हो रही है, उसके लिए मीटिंग्स हो रही हैं.
लेकिन रास्ता नहीं निकल रहा है और SC/ST को लेकर उनका जो स्टैंड है वो कायम है कि SC/ST को पदोन्नति में आरक्षण मिलना चाहिए, उसको लेकर के वो सरकार। देखिए कैसी विडंबना है कि SC/ST के आरक्षण के लिए, पदोन्नति के लिए उस विषय में कांग्रेस कहती है हम आक्रामक है, हम चिंतित है, लेकिन दोगलापन ऐसा है कि चिंता व्यक्त करते हैं लेकिन उसी सरकार के अंदर बैठ के खुद के फायदे करा के ले रहे हैं। दूसरी तरफ एनसीपी के और कांग्रेस के वडेट्टीवार और छगन भुजबल जी ओबीसी आरक्षण को लेकर मोर्चा निकालते हैं